वेलकम टू माय हाय हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही जातो आहे थोडंसं आउटडोअरला आणि अगदी मी ब्लॉगला सुरुवात केली आहे गाडीमधूनच. तर इथे आम्ही कोण कोण जातो आहे तर माझी दीदी आहे आणि दीदीचे 2 बाळ आणि माझं श्रेयू. तर आम्ही कुठे जातो आहे हे तुम्हाला समोर ब्लॉगमध्ये कळणारच आहे. तर तुम्ही ब्लॉग हा कुठेही स्किप न करता नक्की बघा. तर आम्ही निघालेलो आहोत आउटडोअरला. तर इतकं छान असं निसर्गरम्य वातावरण होतं आणि अशा वातावरणाचा आनंद घेत कोणाला ट्रॅव्हलिंग करायला आवडणार नाही, सगळ्यांनाच आवडेल. रस्त्यामध्ये जातानाच एका ठिकाणी गरमागरम केळीची चिप्स हे बनवणं सुरू होते. तर हे चिप्स बघून अगदी मनाला मोह झाला की आपणसुद्धा ही चिप्स घ्यावीत आणि ट्रॅव्हलिंगमध्ये कसं ना काहीतरी हवंच. तर तिथे घेतलेली आहे चिप्स आणि परत केलेली आहे ट्रॅव्हलिंगला सुरुवात. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता, इतकं छान निसर्गरम्य वातावरण होतं आणि अशा काही निसर्गाचा आनंद घेत आम्ही निघालेलो होतो अशा एका ठिकाणी की जिथे जाऊन तुमच्या मनाला अगदी आणि अगदी प्रसन्नताच मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकताय की किती छान असं वातावरण होतं आणि बाहेरचं वातावरण बघत तसेच गाडीतील गाण्यांचा आस्वाद घेत त्याबरोबर गरमागरम केळाची चिप्स बघू शकताय की किती मजेत आणि गप्पांसोबत अशा पद्धतीने मजेशीर असा प्रवास हा आमचा सुरू होता. तर इथे तुम्ही बघू शकता की किती छान असा ट्रॅव्हलिंगचा आनंद घेत मी जात होते. तर कुठे जात होते हे अजून मी तुम्हाला सांगितलेलं नाही, त्यासाठी तुम्हाला सस्पेन्शन हे ठेवावेच लागणार, कारण की इतक्या छान अशा ठिकाणी आम्ही जातो आहे की तिथलं वातावरण बघून अगदी तुमचं मन प्रसन्न असं होणार आहे. तर तुम्ही म्हणाल की हे काय आहे, तर घरच आहे, तर इथे काय वातावरण आहे, हो ना. तर नाही, अजून आपला प्रवास हा बाकी आहे. हा आहे प्रवासातील दुसरा टप्पा. तर हे आहे माझ्या पप्पांचं घर. आधी आम्ही पप्पांच्या घरी गेलेलो होतो, तिथून मम्मीला वगैरे आम्ही ड्रॉप केलं आणि नंतर आम्ही समोर निघालेलो होतो. तर सध्या आम्ही पोचलेलो आहोत पप्पांच्या घरी आणि हे घर आहे माझ्या पप्पांचं. तुम्ही सांगू शकाल कमेंट्स करून की कसं वाटलं तुम्हाला माझ्या पप्पांचं घर. तर इथे फायनली आम्ही लोणारला पोहोचलेलो आहोत. माझं माहेर आहे लोणार आणि लोणार म्हणजे जगप्रसिद्ध लोणार सरोवर तुम्हाला माहितीच असेल, लोणार क्रिएटर. तर इथे फायनली आम्ही लोणारला पोहोचलेलो आहोत आणि हे आहे माझ्या पप्पांचं घर. आणि आईंच्या गप्पा वगैरे मी काही व्हिडिओमध्ये शूट केलेल्या नाहीत. तर आईला घेऊन आम्ही निघालेलो आहोत. मी इथे तुम्हाला सांगते की कुठे निघालेलो आहोत. तर आमच्या गावचा महादेव आहे जो की लोणार तालुक्यातील प्रसिद्ध असा नामांकित असा महादेव मंदिर स्थळ आहे, जे की एकदम जागृत असं ठिकाण आहे. तुम्ही बघू शकता की अशा डोंगराळ भागात अशा काही निसर्गरम्य वातावरणात शिवशंकरांचं मंदिर हे स्थापित केलेलं आहे. अगदीच बऱ्याच दूरदूरून लोक इथे येत असतात. सो आम्हीसुद्धा दर श्रावण महिन्यात आमच्या गावातला जो की आम्ही अगदी कुलदैवतच मानतो, तर आम्हीसुद्धा दरवर्षी श्रावण महिन्यात या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जातच असतो. तर तुम्ही बघू शकता की किती छान असं डोंगराळ भागातून आम्हाला प्रवास करावा लागत आहे आणि अगदी कोकण भाग फिरल्यासारखा फील इथे मला येत होता. तुम्हाला कसं वाटतं हे नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा. अगदीच म्हणजे खोल डोंगरात म्हणजे नदीमध्ये हा महादेव आहे. पिंपळनेर आणि पळसखेड यामध्ये हा महादेव आहे. तर फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत
कल्याणी आहे, ही माझी आई आहे श्रेयू, आणि आम्ही सगळे इथे पोचलेलो आहोत. तर श्रेयू बघा कशा खोड्या वगैरे करत असतो. आणि हे बघा किती सुंदर असं महादेव मंदिर आहे. इथे आल्यानंतर अगदी मनाला प्रसन्नता मिळते. तर तुम्ही ब्लॉग हा एंडपर्यंत नक्की बघा, कारण की पूर्ण मी महादेव मंदिर इथे तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने या महादेव मंदिराचा परिसर आहे, कशा पद्धतीने याचं सभागृह आहे, सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलेल्या आहेत. तर मंदिराची एंट्रीज तुम्ही बघू शकता की किती छान आणि निसर्गरम्य वातावरण इथे तुम्हाला दिसत असणार आहे. खूप सारी अशी झाडे वगैरे लावलेली आहेत. इथली स्वच्छता पाहता तुम्ही म्हणू शकाल की खरंच किती जिथे स्वच्छता असेल ना तिथे प्रसन्नताही मिळतेच, हे तर नाकारताच येणार नाही. तर एक मेन पॉईंट असा आहे की हे जे मंदिर आहे हे माझ्या पप्पांच्या अध्यक्षतेखाली जाते. याची जी काही राखण देखण आहे, म्हणजे याची स्वच्छता, कुठली झाडी लावायची, झाडांची निगराणी, सगळ्याच काही गोष्टी हे माझे पप्पा बघत असतात. म्हणजे या महादेव मंदिराचे सगळे काही काम माझ्या पप्पाच्या अध्यक्षतेखाली चालू असतं. तर इथे तुम्ही बघू शकताय खूप छान अशी व्यवस्था आहे. आणि जिथे पण महादेव मंदिर असेल तिथे असतो नंदी. असं म्हणतात की नंदीच्या कानात जर आपण आपली इच्छा बोलली तर ती इच्छा नंदी हा महादेवांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवतो. तर इथे आहे वर महादेव मंदिर. तर आम्ही एक एक पायऱ्या चढून, बाळ हे कल्याणी आहे, श्रेयश आहे, सगळेजण वर फायनली चढलो. आणि इथे बघू शकताय तुम्ही किती छान असं मंदिर आहे महादेवाचं. प्रशस्त असं सभागृह आहे, प्रशस्त असं मंदिर आहे. आणि मंदिरासभोवतालचा परिसर बघितला तर इतकं छान असा परिसर आहे की मनाला भावून टाकणारा असं निसर्गरम्य वातावरण इथलं होतं. आणि फायनली वर पण एक नंदी आहे, जो की महादेवाची जी पिंड आहे, म्हणजे आपण शिवलिंग जो म्हणतो त्याच्या अगदीच समोरासमोर नंदी हा आहे. आणि त्याची पूजा वगैरे आई ही करून घेत आहे. आणि नंदीची पूजा झाल्यानंतर फायनली इथे एक नागोबा, म्हणजे काय म्हणतात त्याला, जे की शिवशंकरांचं वाहन म्हणून सगळे ओळखतात असा नागदेवता आहे. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिरात. तर तुम्ही बघू शकताय की इथे किती छान अशी शिवलिंग आहे. आणि बऱ्याच वर्षापासून हे जागृत देवस्थान आहे. अगदी आमच्या बालपणापासून आम्ही इथे येत असतो. इथे असतो 7 दिवसांचा सप्ताह, जो की असतो अंमली बार्शीला. आणि बालपणी आमचं काय होतं ना की 7 दिवससुद्धा आम्ही तिथे स्टे करून सप्त्यासाठी, म्हणजे त्या सप्त्याचा आनंद घेत होतो. तर आमचं बालपण हे या महादेवाच्या सेवेत तसेच या महादेवांच्या कृपेने खूप छान असं गेलेले आहे. तर तुम्ही बघू शकताय की इथे ताईंनी महादेवाला पाणी वगैरे घालून आणि मी सुद्धा पाणी वगैरे घालून महादेवाची मनोभावे ही पूजा करून घेतलेली आहे. आणि देवाचं महादेवाचं हे मनोभावे दर्शन वगैरे घेऊन आम्ही महादेवाची आरती वगैरे करून घेतलेली होती. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर हा बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवलेला आहे. बघू शकताय तुम्ही इथे किती छान अशी नारळाची झाडे, वेगवेगळी झाडे इथे लावलेली आहेत. आणि वातावरण, निसर्गाचं तर सौंदर्य तुम्ही बघू शकतायत की किती छान असं निसर्गरम्य वातावरण होतं. अशा वातावरणात असं मनाला भावून टाकणारं असं वातावरण हे होतं. तर छान असा सूर्यप्रकाश,
त्यावर हिरवी झाडांना फुटलेली हिरवी पालवी. तर अरे बापरे, इतकं ओसम असं वातावरण होतं. तर तुम्ही इथे बघू शकता की किती छान असं निसर्गाचं हे सौंदर्य आहे. तर या निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत आम्ही खूप छान असं इथे दर्शन वगैरे घेऊन झालेली होती. आणि आता घरी जाण्याचा विचार आम्ही करत होतो, पण अशा वातावरणातून बाहेर निघणं तुम्ही तर विचारच करू शकता ना, की कोणाला निघा वाटेल ना लवकर. तर इथे थोडीशी आम्ही फोटोशूट वगैरे घेतला आणि नंतर मग थोड्या वेळाने आम्ही थोडं देवासमोर थोड्या वेळासाठी बसलेलो आणि नंतर आम्ही निघालेलो होतो घरी. तर इथे तुम्ही बघू शकताय की किती छान असं वातावरण होतं आणि माझ्या चेहऱ्यावरला आनंद तर तुम्ही बघू शकताय की किती छान असं मला वाटत होतं इथे. तर फायनली आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो होतो आणि हे आहे आमचं गाव म्हणजे पळसखेड जहागीर. आणि आमचं गावसुद्धा खूप छान आहे बरं का. तुम्ही बघू शकताय की किती छान असं वातावरण होतं गावचं. आणि गावात गेल्यानंतर जो मनाला आनंद होतो ना तो वेगळाच. तर इथे आम्ही जातो आहे गावातील मंदिरात म्हणजे मारुती महाराजांच्या मंदिरात. तर तिथे कशासाठी, तर तुम्ही बघू शकताय समोर ब्लॉगमध्ये की आम्ही मारुतीच्या दर्शनासाठी तर जातच होतो, पण अजून एक तिथे कार्यक्रम सुरू होता. तर तो कार्यक्रम कशाचा, तर कार्यक्रम असा सुरू होता की जे की माझे आजोबा आहेत विष्णुपंत यादवराव जायभाय, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोहळा सुरू होता. तर हे इथे तुम्ही बघू शकता मारुती महाराजांचं दर्शन श्रेयश घेत होता आणि कल्याणीसुद्धा दर्शन घेत होती. आणि शेजारीच आहे गजानन बाबाची मूर्ती स्थापित. तर गजानन बाबाचं दर्शनसुद्धा आम्ही घेतलेलं होतं. आणि इथे फायनली पूजा सुरू होती पोथीची. तर ही पोथी कशाची, हे आहेत माझे आजोबा आणि आजी म्हणजे विष्णुपंत यादवराव जायभाय आणि जिजाबाई विष्णुपंत जायभाय हे माझे आहेत आजी आजोबा. तर इथे आजोबांची पुण्यतिथी सोहळा हा सुरू होता. 7 दिवसांसाठी पुण्यतिथी सोहळा हा सुरू असतो. म्हणजे 7 दिवसासाठी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. आणि आम्ही पोथीचं दर्शन वगैरे घेतलेलं होतं. म्हणजे इथे भागवत कथेचे श्रवण हे गावकरी करत आहेत. तर अशा पद्धतीने सगळ्यांनी दर्शनं वगैरे घेऊन झालेली होती. आणि तुम्ही बघू शकता आजी आजोबांची पुण्यतिथी म्हणजे किती पुण्यवान असे ते माझे आजोबा असणार आहे की ज्यांचे आजपर्यंत त्यांचे पुत्र हे त्यांची पुण्यतिथी सोहळा हा करत असतात. तर भाग्यवानच म्हटले पाहिजे, कारण की असे पुत्र जन्माला येणं हे सुद्धा मोठं भाग्यच असतं. ज्याप्रमाणे जिजाऊने शोभा घडवला होता त्याच पद्धतीने माझी आजी म्हणजे जिजाबाई यांनी 3 पुत्र हे घडवलेले आहेत. तर अशा प्रकारे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. फार काही दाखवत गेले तर ब्लॉग हा खूप मोठा होऊन जाईल. सो अगदी शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.